नमस्कार. आज आपण गजानन महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त छान असं नैवेद्याचं ताट तयार करणार आहोत. सुरुवातीला मी वरण भाताचा कुकर आणि प्रसादाचा शिरा तयार करून घेतला आहे. एका पॅनमध्ये तेल टाकून घेतलं आहे. ज्यामध्ये मी भाजी करणार आहे त्यामध्येच ठेचा करत आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 2-4 लसणाच्या पाकळ्या आणि जिरं टाकून याला छान भाजून घेणार आहे. थंड झाल्यावर याला खलबत्त्याच्या साहाय्याने कुटून घ्यायचं आहे. तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करू शकता. आता यामध्ये वरून तेल टाकायची गरज नाही. ठेचा तयार आहे. आता एका बाजूला एका भांड्यामध्ये 1 लहान वाटी मी बेसन पीठ घेतलं आहे आणि त्याच वाटीने 2 वाट्या पाणी मी त्यामध्ये टाकून घेणार आहे आणि 2 वाटी पाणी गरम करायला ठेवणार आहे. चवीपुरतं मीठ घालून याला छानपैकी मिक्स करणार आहे. याचा शिरा ऑलरेडी चॅनलवर अपलोड आहे. लिंक तुम्हाला देते, तुम्ही तिथून पाहून घ्या. तशीच घेतलेल्या पॅनमध्ये किंवा तुम्ही कढई घेतली तर त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलं आहे. प्रमाण कमी आहे म्हणून. तेल तापल्यावरती जिरं, मोहरी आणि हिरव्या मिरचीची ही पेस्ट करून घेतली आहे मिक्सरमधून. तुम्ही यामध्ये आलंसुद्धा टाकून पेस्ट करू शकता. नंतर अर्धा टीस्पून हळद घेऊन याला मिक्स केलं आहे आणि मगाशी घेतलेलं मिश्रण यामध्ये आपण मिक्स करणार आहोत आणि याला हलवून घेणार आहोत. आता जे गरम केलेलं पाणी आहे ते यामध्ये टाकायचं. थंड पाणी शक्यतो टाकू नका. याला छानपैकी मिक्स करून घेऊयात. हे पिठलं तयार आहे. वरून कोथिंबीर टाकून घेऊयात आणि गॅस बंद करूया. 1 वाटी बेसनाला 4 वाटी पाणी हे पुरेसं प्रमाण. कोशिंबीर तयार करण्यासाठी रूम टेम्परेचरवरती 2 ते 3 चमचे दही घेतलं आहे. 4-5 हिरव्या मिरच्या, 1 छोटा कांदा आणि 1 छोटा टमाटर, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. त्यानंतर थोडंसं मीठ आणि अर्धा टीस्पून साखर घेऊन याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. ही कोशिंबीर जेवढी जास्त मुरेल तेवढी जास्त चवीला छान लागते. यामध्ये तिखट टाकायची सुद्धा गरज नाही. प्रत्येक पदार्थाचं प्रमाण तुम्ही तुमच्या घरच्यांच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. आपण भाकरी करून घेऊयात. भाकर करायच्या पहिले ज्वारीचं पीठ 1 वाटी घेतलं आहे आणि ते गाळून घेतलं आहे. त्यानंतर गरम पाणी घेतलं आहे. जर तुम्ही 1 वाटी पीठ घेत असाल तर पाऊण वाटी तरी गरम पाणी त्यामध्ये टाकून पहिले त्याला मिक्स करून घ्या आणि गरजेनुसार तुम्हाला वाटलं तर तुम्ही थंड पाणी थोडंसं हाताला घेऊन त्याला छानपैकी मळू शकता. आता मी ज्या पद्धतीने करते त्या पद्धतीने तुम्हाला दाखवते. तुम्ही जर याच्यात एक्सपर्ट असाल तर काहीच हरकत नाही, पण जर नवशिके असाल तर या पद्धतीने एकदा करून बघा. तुम्हाला जर काहीच येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट भाकर लाटली तरीसुद्धा चालते. आता हा गोळा थोडासा आपण हातावरती प्रेस करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण थोडंसं पीठ गाळून घेऊन यावरती भाकरी थोड्याशा थापून घेणार आहे. एक हात आपल्याला बाजूला लावायचा आहे म्हणजे गोलसर आकार येतो आणि परत थोडी फिरवत आपण ही भाकर व्यवस्थित अशी थापून घेणार आहे. आणि नंतर तुम्हाला जर वाटलं की परफेक्ट झाली नाही आहे तर एकदा पोळपाटावर घेऊन तुम्ही याला थोडंसं लाटून घ्या. जास्त जाड जास्त पातळ आपल्याला घ्यायची नाही आहे. आता वरून पाणी लावावं लागते. तर पाणी तुम्ही डायरेक्ट हाताने लावा किंवा असं कपडा ओला करून घ्यायचा पूर्ण आणि सगळीकडे लावून घ्यायचं, म्हणजे तुम्हाला जी भीती वाटते ती वाटणार नाही. पाणी संपूर्ण सुकल्यानंतर आपण भाकर परतवून घेणार आहे. परतवताना तुम्हाला भीती वाटत असेल तर उलथण्याच्या साहाय्याने किंवा चिमट्याच्या साहाय्याने तुम्ही परतवू शकता. एक बाजू आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत आणि दुसरी जी बाजू आहे ती गॅसवरती गोल गोल फिरवत आपण भाजून घेणार आहोत. पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा. लहानशा भाकरी करून बघा, तुम्हाला नक्की येतील. भजे करण्यासाठी 1 कांदा लांब कापून घेतला आहे. त्यामध्ये मीठ टाकलं आहे. 3 ते 4 चमचे बेसन टाकलं आहे. नंतर यामध्ये कोथिंबीर आणि अर्धा चमचा तिखट टाकलं आहे. तुम्ही इथे हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकतात. आणि तेलाचं गरम मोहन 1 चमचा टाकलं आहे, म्हणजे सोडा टाकायची गरज पडत नाही. छानपैकी मिक्स करायचं आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून याला छानपैकी अजून मिक्स करायचं. जास्त पातळ जर मिश्रण वाटलं तर 1-2 चमचे बेसन तुम्ही टाकू शकता. आता तेल हे गरम झाल्यावरती फ्लेम लो करून आधी भजे टाकून घेतले आहेत आणि नंतर मग फ्लेम ही हाय करून घेतली आहे. तेल हे व्यवस्थित गरम असावं. तुम्ही बघू शकता भजे हे छानपैकी आपले तळले गेले आहेत. पापड तळून घेऊयात. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पापड भाजू शकतात. पापड कसे बनवायचे
याची लिंकसुद्धा तुम्हाला देत आहे, तुम्ही नक्की बघा. कानोल्याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड केली आहे, ते सुद्धा आपण नैवेद्यात वाढून घेऊयात. तुम्ही महाराजांना जे भक्तिभावाने प्रेमाने अर्पण कराल, मग ते कांदा भाकरसुद्धा असली, झुणका भाकरसुद्धा असली तरीसुद्धा महाराज नक्की त्याचा स्वीकार करतील. गजानन महाराजांच्या बावन्नीमध्ये असा उल्लेख आहे, असं म्हटलं आहे, कवरसुताची कांदा भाकर भक्षलीस तू प्रेमा खातर, मुकीन चंदूचे कानवले खाऊनी तया कृतार्थ केले. अशा पद्धतीने आपला संपूर्ण नैवेद्य तयार आहे. तुम्ही तुमच्या यथाशक्ती यथाभक्तीने हा नैवेद्य नक्की तयार करा. नमस्कार.